खडकवासला धरणातून सोडलेल्या अवघ्या 35,000 क्युसेक्स विसर्गामुळे पुण्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आणि मोठे नुकसान झाले। याला जबाबदार कोण या प्रश्नाला उत्तर देताना माजी खासदार वंदना चव्हाण यांनी त्या महापौर असतानाच्या आठवणी ताज्या केल्यात। त्याचबरोबर सत्ताधारी आणि प्रशासनावर टीका करणारे टिपिकल उत्तर न देता निसर्ग अभ्यासक आणि निसर्गप्रेमी म्हणून त्यांना जाणवलेल्या ज्या गोष्टी या पूर परिस्थितीला कारणीभूत आहेत त्याचे सविस्तर विवेचन चव्हाण यांनी केले। त्यामुळे प्रशासनाने पुढील काळात चव्हाण यांच्या या विवेचनाचा नक्की अभ्यास करण्याची गरज वाटते। पाहूया नेमकं काय म्हणाल्यात वंदना चव्हाण। याच्यासाठी खूप गोष्टी जबाबदार आहेत। एक म्हणजे पाऊस वेगळ्या पद्धतीने पडायला लागलेला आहे। आपण बघतो की पूर्वी धीम्या गतीने पाऊस पडायचा, आता पाऊस क्लाउड बर्स्ट होतात, ढगफुटी होते आणि तेवढाच पाऊस पण एका सेकंदात तो असा पडतो। ह्या पद्धतीचा पाऊस पडायला लागलाय की वन ऑफ इव्हेंट नसणारे ह्या पुढच्या काळात ह्याच पद्धतीचे पाऊस आणि निसर्ग वेगळा होत असताना आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यासाठी आपली जी तयारी पाहिजे प्रशासनाची ती अनफॉर्च्युनेटली नाही आहे। डिझास्टर मॅनेजमेंट सेल किंवा नॅशनल डिझास्टर हे ह्या पद्धतीने हाताळायचं हे प्रत्येक महानगरपालिकेला काम दिलेलं आहे, पण तरी पण ते व्यवस्थित पद्धतीने हाताळलं जात नाही आहे। त्याचं प्लॅनिंग व्हायला पाहिजे ते होत नाही आहे आणि जी डेव्हलपमेंट असते, विकास असतो शहराचा, तो सुद्धा एक सस्टेनेबल विकास असणं गरजेचं आहे। आता नदी पात्रातला सो कॉल्ड रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचं जे काम चाललं आहे त्याच्यामध्ये कोणालाही वाटतं नदी सुंदर दिसली पाहिजे, पण नदीचं पात्र जर आपण कमी केलं, त्याची वहन क्षमता जर कमी केली तर पाणी वाहणार नाही आहे, ते लोकांच्या घरातच शिरणार आहे। आणि त्याच पद्धतीचं चित्र आपल्याला पुणे शहरात बघायला मिळालं। बन गार्डनच्या ठिकाणी नदी सुधारच्या नावाने पात्र सगळं असं आकुंचित केल्यामुळे मागच्या बाजूला फुगोटा आला आणि त्याच्यामुळे लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। ह्या वेळेला फक्त 35,000 क्युसेक्स पाणी सोडलं होतं। आपल्या नदीची वहन क्षमता ही 1,00,000 क्युसेक्स ठेवली पाहिजे। मी महापौर असताना 97 साली मला आठवतंय 90,000 क्युसेक्स पाणी सोडलं होतं आणि आज जी परिस्थिती होती ती त्यावेळेला परिस्थिती होती। आज पुणे शहरात जर 90,000 क्युसेक्स पाणी सोडण्याची वेळ आली पाऊस पडल्यामुळे तर पुण्याचं काय होईल हा प्रश्न कोणाला दिसत नाहीये, ही शोकांतिका आहे। आणि म्हणून मला असं वाटतं नुसतंच पावसात नाही पण एरवी ज्यावेळेला पात्र ते मोकळं दिसतं ते पावसाळ्यात आपल्याला मदत करतं हे विसरता कामा नये। आज आपण अतिक्रमणं करतोय, महानगरपालिका स्वतः मेट्रोचे त्याच्यामध्ये पिलर्स बांधतीये। साधं शाळेतलं शिक्षण आहे आर्किमिडीज प्रिन्सिपल, ज्याच्यामध्ये भरलेल्या ग्लासमध्ये तुम्ही जर दगड टाकला तर ते पाणी बाहेर येणार आहे। हीच परिस्थिती त्या नदीपात्राची झाली आहे आणि त्याच्यावर कोणाचा वचक नाही, कोणाचं लक्ष नाही, ही शोकांतिका।